नमस्कार मित्रांनो, आर्य अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती 2026 पद आहे मित्रांनो, शिपाई हमाल आणि लिपिक प्रश्नपत्रिका संच क्रमांक 19 यामध्ये आपण सादर करणार आहोत, जे की तुम्हाला पुढील येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत. तुम्ही जर चॅनल नसेल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला बघा, शरीरातील ऑक्सिजनचा वाहक म्हणून कोण कार्य करतो? बघा, शरीरातील ऑक्सिजनचा वाहक म्हणून कोण कार्य करत असतो? प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे हिमोग्लोबिन. हे काय मित्रांनो, शरीरातील ऑक्सिजनचा वाहक म्हणून काम करत असतो. काय करत असतो? हिमोग्लोबिन. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 मित्रांनो, समलिंगी विवाह लागू करणारा आशियातील तिसरा देश खालीलपैकी कोणता आहे? बघा, समलिंगी विवाह लागू करणारा आशियातील तिसरा देश खालीलपैकी कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे थायलंड. थायलंड काय मित्रांनो, आशिया खंडातील तिसरा हा देश आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 मित्रांनो, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची वयमर्यादा किती आहे? बघा, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची वयमर्यादा किती ठेवण्यात आलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 65 वर्ष ठेवण्यात आलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 मित्रांनो, मानवी शरीर कोणत्या पीएच श्रेणीमध्ये कार्य करते? बघा, मानवी शरीर कोणत्या पीएच श्रेणीमध्ये कार्य करत असते? प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 7.0 ते 7.8 पर्यंत कार्य करत असते. म्हणजे या श्रेणीमध्ये पीएच कार्य करत असते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, फायटोलॉजीमध्ये काय अभ्यासले जाते? बघा, फायटोलॉजीमध्ये काय अभ्यासले जाते म्हणजे नेमका कोणता अभ्यास यामध्ये केला जातो, असा प्रश्न मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे वनस्पतीचा फायटोलॉजीमध्ये अभ्यास केला जातो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, 2018चा फिफा विश्वचषक कोणत्या देशाने जिंकलेला आहे? 2018चा फिफा विश्वचषक हा कोणत्या देशाने जिंकलेला आहे? प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे फ्रान्स या देशाने 2018चा फिफा हे विश्वचषक हा जिंकलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, बायोगॅसमध्ये मिथेनचे प्रमाण किती असते? बघा, बायोगॅसमध्ये मिथेनचे प्रमाण हे किती टक्के असते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 80% हे बायोगॅसमध्ये मिथेनचे प्रमाण असते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली होती? बघा, निवडणूक आयोगाची स्थापना नेमकी कधी झाली होती? ऑप्शन क्रमांक 3 मित्रांनो, 25 जानेवारी 1950ला निवडणूक आयोगाची स्थापना झाली होती. कधी झाली होती मित्रांनो? 25 जानेवारी 1950ला निवडणूक आयोगाची स्थापना झालेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, खालीलपैकी कोणाचा जन्मदिवस हा राष्ट्रीय भूगोल दिवस म्हणून साजरा करण्यात येतो? बघा, खालीलपैकी कोणाचा जन्मदिवस हा राष्ट्रीय भूगोल दिवस म्हणून साजरा करण्यात येतो? प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे डॉक्टर सी.डी. देशमुख. काय मित्रांनो? डॉक्टर सी.डी. देशमुख. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्ती वय डॅडॅस आहे. बघा, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्ती वय किती आहे मित्रांनो? डॅडॅस आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 62 वर्ष आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पाऊस प्रथम पडत असतो? बघा, खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून म्हणजे पावसापासून म्हणजे सर्वात पहिला पाऊस म्हणजे कोणत्या राज्यामध्ये पडत असतो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे केरळ या राज्यामध्ये पडत असतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, एखाद्या वस्तूची गतिज ऊर्जा कशासोबत वाढते? बघा, एखाद्या वस्तूची गतिज ऊर्जा ही कशासोबत वाढते? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे वेगनुसार वाढत असते. बघा, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, चिकन पॉक्स कोणत्या विषाणूमुळे होणारा रोग आहे? बघा, चिकन पॉक्स हा कोणत्या विषाणूमुळे होणारा रोग आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे वेरे
सेला, काय मित्रांनो वेरीसेला या विषाणूमुळे होणारा रोग आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, केसरी हे वर्तमानपत्र कोणी सुरू केले बघा. केसरी हे वर्तमानपत्र कोणी सुरू केलेले आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे लोकमान्य टिळक यांनी केसरी हे वर्तमानपत्र सुरू केलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, दिगंबर पंथ खालपैकी कोणत्या धर्माशी संबंधित आहे. दिगंबर पंथ हा खालपैकी कोणत्या धर्माशी संबंधित आहे. प्रश्न खूप महत्त्वाचे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे जैन धर्माशी संबंधित आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, खालपैकी कोणता गॅस हा हास्य गॅस म्हणून लोकप्रिय आहे बघा. खालपैकी कोणता गॅस आहे तो हास्य गॅस म्हणून लोकप्रिय आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे नायट्रस ऑक्साईड. काय मित्रांनो नायट्रस ऑक्साईड हा काय हास्य गॅस म्हणून ओळखला जाणारा आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, कोणत्या प्राण्याला प्रथिनाचा कारखाना असे म्हणतात बघा. खालपैकी कोणत्या प्राण्याला प्रथिनांचा कारखाना असे म्हटले जाते. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे डुक्कर. डुक्कर या प्राण्याला प्रथिनांचा म्हणजे कारखाना असे म्हटले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, अभ्रक कोणत्या राज्यामध्ये भरपूर प्रमाणात आढळते बघा. अभ्रक हे कोणत्या राज्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आढळणारे राज्य आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे बिहार या राज्यामध्ये अभ्रकचे प्रमाण हे सर्वात जास्त आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 उत्तर आपलं योग्य राहील. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, सैनिकी पेशी असे कोणत्या पेशींना म्हटले जाते बघा. सैनिकी पेशी असे कोणत्या पेशींना म्हटले जाते. प्रश्न खूप महत्त्वाचे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे पांढऱ्या पेशांना सैनिकी पेशी असे म्हटले जाते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, उचललेल्या हातोडीत कोणती ऊर्जा असते बघा. उचललेल्या हातोडीमध्ये नेमकी कोणती ऊर्जा असते. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे स्थितीज ऊर्जा असते. उचललेल्या हातोडीमध्ये स्थितीज ऊर्जा असते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, मराठीतील पहिले साप्ताहिक कोणी काढलेले बघा. मराठीतील पहिले साप्ताहिक कोणी काढलेले आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे बाळ शास्त्री जांभेकर यांनी मराठीतील पहिले साप्ताहिक काढलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, पोंगल सणादरम्यान लोक खालपैकी कोणाची पूजा करतात बघा. पोंगल सणादरम्यान लोक खालपैकी कोणाची पूजा केली जाते. 1 नंबर आहे सूर्य, 2 नंबर आहे माँ दुर्गा, 3 नंबर आहे चंद्र, 4 नंबर आहे भगवान शिव. ऑप्शन क्रमांक 1 उत्तर आपलं सूर्याची पूजा केली जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, पर्वत या शब्दाची जात ओळखायची आहे आपल्याला. पर्वत या शब्दाची जात ओळखायची आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे सामान्य नाम आहे. काय मित्रांनो सामान्य नाम. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, बर्फ पाण्यावर तरंगतो कारण त्यांची घनता डॅडॅश आहे. बर्फ पाण्यावर तरंगतो कारण त्यांची घनता डॅडॅश आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे पाण्यापेक्षा कमी आहे म्हणून बर्फ पाण्यावर तरंगत असतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, खालपैकी कोणत्या प्राण्याचे आतडे तुलनेने लांब असते बघा. खालपैकी कोणत्या प्राण्याचे आतडे तुलनेने सर्वात लांब असते. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे ससा. ससा काय मित्रांनो या प्राण्याची हातडे सर्वात तुलनेने म्हणजे लांब असते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, महाभारत या काव्याचे रचयिता कोण आहेत बघा. महाभारत या काव्याचे रचयिता नेमके कोण आहेत. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे व्यास. व्यास काय मित्रांनो महाभारत या काव्याचे रचयिता आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, संसर्ग या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता बघा. संसर्ग या शब्दाचा आपला समानार्थी शब्द सांगायचा आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे लागण. लागण काय मित्रांनो संसर्ग या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, कोणता वायू वातावरणामध्ये मुबलक प्रमाणात असतो बघा. खालपैकी कोणता वायू आहे जो वातावरणामध्ये मुबलक प्रमाणात असतो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे नायट्रोजन. हे काय मित्रांनो मुबलक प्रमाणामध्ये आढळत असतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, CBI ही संस्था कशाशी संबंधित आहे. CBI ही संस्था कशाशी संबंधित आहे.
ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे गुन्हे तपासशी संबंधित आहे. कोणती आहे मित्रांनो? CBI ही संस्था गुन्हे तपास यांच्याशी संबंधित आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, लोणार सरोवर हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे बुलढाणा जिल्ह्यामध्ये लोणार सरोवर आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 मित्रांनो, श्यामची आई हे पुस्तक कोणी लिहिले आहे? बघा, श्यामची आई हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे साने गुरुजी यांनी श्यामची आई हे पुस्तक त्यांनी लिहिलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 मित्रांनो, GST म्हणजे काय मित्रांनो? डॅडॅस आहे. GST म्हणजे काय आहे? डॅडॅस आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे वस्तू व सेवा कर, त्याला आपण GST असे म्हटले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 मित्रांनो, भारतातील सर्वात उंच धबधबा हे कोणत्या राज्यामध्ये आहे? भारतातील सर्वात उंच धबधबा हा कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे कर्नाटक या राज्यामध्ये भारतातील सर्वात उंच धबधबा आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 मित्रांनो, भारत पाकिस्तान कारगिल युद्धाचे कोड नाव होते ते काय होते मित्रांनो? डॅडॅस होते. म्हणजे नेमके आपला कोड नाव आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे ऑपरेशन विजय. हे काय होतं मित्रांनो? भारत आणि पाकिस्तान कारगिल युद्धाचे कोड नाव म्हणजे ऑपरेशन विजय हे होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 मित्रांनो, पुण्यामध्ये मुलींची पहिली शाळा कोणी सुरू केलेली आहे? पुण्यामध्ये मुलींची पहिली शाळा कोणी सुरू केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे महात्मा फुले यांनी पुण्यामध्ये मुलींची पहिली शाळा सुरू केलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 मित्रांनो, गौतम बुद्धांनी त्यांचा पहिला उपदेश कोठे केलेला आहे? गौतम बुद्धांनी त्यांचा पहिला उपदेश कोणत्या ठिकाणी केलेला आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे सारनाथ या ठिकाणी केलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 मित्रांनो, भारतातील श्वेत क्रांतीचे जनक म्हणून कोण म्हणजे लोकप्रिय आहे? बघा, भारतातील श्वेत क्रांतीचे जनक म्हणून कोण लोकप्रिय आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे डॉक्टर वर्गीस कुरियन हे भारताचे लोकप्रिय म्हणजे श्वेत क्रांतीचे ते जनक आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 मित्रांनो, रवी कुमार दहिया कोणत्या खेळाशी संबंधित आहे? रवी कुमार दहिया हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे कुस्तीशी संबंधित आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 मित्रांनो, पृथ्वीच्या आकाराच्या तुलनेत खालपैकी कोणता ग्रह मोठा आहे? बघा, पृथ्वीच्या आकाराच्या तुलनेमध्ये खालपैकी कोणता ग्रह हा सर्वात मोठा आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे गुरु हा ग्रह सर्वात मोठा आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 मित्रांनो, कोणत्या राज्यामध्ये जल्लीकट्टू हा खेळ प्रसिद्ध आहे? कोणत्या राज्यामध्ये जल्लीकट्टू हा खेळ प्रसिद्ध आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे तामिळनाडू या राज्यामध्ये जल्लीकट्टू हा खेळ प्रसिद्ध आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. असे होते मित्रांनो, असे होते आपले 40 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे मित्रांनो. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.